हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझं नाव सत्यजित. ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या डेली आन्सर रायटिंगच्या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं स्वागत करतो. भारतीय समाज या टॉपिक मधला आणखी एक नवीन टॉपिक, एक नवीन क्वेश्चन आज मी तुमच्यासोबत डिस्कस करायला आणलेला आहे. तो टॉपिक आहे भारतातील लोकसंख्या आणि लोकसंख्या संबंधित समस्या, पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन 2022 मध्ये युपीएससीने विचारलेला आहे, जो 15 मार्काला विचारला गेला होता. आणि लास्ट टाइम डिस्कस केल्याप्रमाणे 15 मार्काचे क्वेश्चन्स लिहायला तुम्हाला 200 शब्दांची लिमिट असते. 10 मार्कांचे क्वेश्चन्स लिहायला तुम्हाला 150 शब्दांची लिमिट असते. लोकसंख्या शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांची चर्चा करा आणि भारतात ती साध्य करण्यासाठीच्या उपाययोजना तपशीलवार सांगा. एकदा परत बघा क्वेश्चन कसा आहे की लोकसंख्या शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांची चर्चा करा आणि भारतात ती साध्य करण्यासाठीच्या उपाययोजना तपशीलवार सांगा. जर तुम्ही ऑफकोर्स ऑब्झर्व करत असाल तर हा टॉपिक किंवा ह्यातला जो मेन कीवर्ड आहे, कीवर्ड इन सेन्स की ज्या टॉपिकवर प्रश्न विचारला आहे, जे एक्झॅक्ट डिमांड आहे, तो डिमांडिंग क्वेश्चन हा आहे की लोकसंख्या शिक्षण. ओके, लोकसंख्या शिक्षण ह्या टॉपिक बद्दल तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे. दुसरा की त्याचा एक्झॅक्ट त्या क्वेश्चनच्या ह्या डिमांडची आपण चर्चा करू. डिमांड अशी की लोकसंख्या शिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत. ओके, पहिला हा पार्ट असेल लोकसंख्या शिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत आणि ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच्या उपाययोजना सरकार काय राबवतंय किंवा राबवतंय है ना, की राबवू शकतो, ह्यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. 2 हा मी ह्याला सेकंड पार्ट लिहितो क्वेश्चनचा. तर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर ह्या क्वेश्चन मध्ये एक्झॅक्टली बॉडी पार्ट मध्ये 2 डिफरंट सेक्शन्स आहेत. पहिला सेक्शन आहे लोकसंख्या शिक्षणाची उद्दिष्ट आणि दुसरा सेक्शन आहे लोकसंख्या शिक्षणाच्या किंवा ही उद्दिष्ट पूर्ण करण्याची उपाययोजना. जर तुम्ही याचं स्ट्रक्चर ऑब्झर्व कराल तर ह्या स्ट्रक्चरला मी थोडं डिझाईन करू शकतो की हा 15 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुमचं स्ट्रक्चर हवं कसं होतं, तो तुम्हाला स्पेस मॅनेजमेंट कशी हवी होती, एटसेट्रा एटसेट्रा. लेट्स ड्रॉ वन स्केलेटन, एक मॉडेल ड्रॉ करू आपण. 15 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला युपीएससी आणि येत्या काळात एमपीएससी हे 3 ब्लँक पेजेस देणार आहे. एक पुढून, एक मागून आणि पुढचं एक पुढून. आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या 3 ब्लँक पेजेसवर हे 15 मार्कासाठी, 10 मार्काचा असेल तर 2 ब्लँक पेजेस. ह्या ब्लँक पेजेसवर ऑलरेडी क्वेश्चन इथे तुम्हाला टाईप केलेला असतो 2 लाईन्स मध्ये. पहिल्या क्वेश्चन टाईप असतो आणि पुढची ब्लँक स्पेसेस ही 3 पेजेस रिकामी असतात. आणि ह्या 3 स्पेसेस मध्ये तुम्हाला अकॉर्डिंगली तुमची स्पेस मॅनेजमेंट करायची असते. ओके, हा क्वेश्चन आहे, त्यातला जो मेन क्रक्स तुम्हाला जो त्याच्यावर लिहायचा आहे तो आहे लोकसंख्या शिक्षण. म्हणून तुम्हाला लोकसंख्या शिक्षण काय, मे बी जर तुम्ही ह्यानं सुरुवात केली है ना, ह्या इंट्रोडक्शनने सुरुवात केली की लोकसंख्या शिक्षणाचा अर्थ काय असतो, तर एक बेटर आयडिया असेल असं वाटतं. तर हा जो इंट्रोडक्शन आहे तो एक 30-35 शब्दांपर्यंत तुम्ही एक्सटेंड करू शकता. अराउंड एक 5 लाईन्स पर्यंत तुम्ही एक्सटेंड करा. तर एक 30 ते 35 शब्द तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचं इंट्रोडक्शनची तुम्हाला है ना ती एक चांगली पकड तयार करता येईल. नीट समजून सांगता येईल की लोकसंख्या शिक्षण म्हणजे नेमकं काय. तर मी इंट्रोडक्शनचा पार्ट घेतो. लोकसंख्या शिक्षण ह्याचा अर्थ समजून सांगाल तुम्ही. लोकसंख्या शिक्षण म्हणजे काय ह्याचा अर्थ हे तुमचं इंट्रोडक्शन असेल. आणि तुमचं कन्क्लुजन आपण ह्याच्यावर आरामशीर नंतर बोलूच, पण आधी बॉडीचा पार्ट डिझाईन करून घेऊ. ह्या बॉडीच्या पार्ट मध्ये 2 डिफरंट सेक्शन्स आहेत. त्यातला पहिला सेक्शन आहे की लोकसंख्या शिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत. ओके, आणि दुसरा की सरकारच्या उपाययोजना त्यावर काय आहे. शक्यतो तुम्ही ह्या दोन्ही पार्ट्सला समान वेटेज द्यावं, इक्वली तुम्ही डिव्हाइड करू शकता. तो हा जो रिकामा पार्ट उरलाय कन्क्लुजन अँड इंट्रोडक्शन सोडून, ह्याला तुम्ही अर्ध्यात डिव्हाइड करा. ओके, तर जनरली कुठेतरी असा तुमचा अर्धा सेक्शन तयार होईल. दुसरा पार्ट तुम्ही इथून सुरू करू शकता. दुसरा पार्ट आहे ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या उपाययोजना. ओके, आता ही तुम्हाला पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहायची की पॅराग्राफ मध्ये लिहायची की डायग्राम लिहायची, तुमचा चॉईस आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला लिहा. जेवढा कंटेंट जास्त तेवढे पॉइंट्स फॉर्मॅट मध्ये लिहावं, जेवढा कंटेंट कमी मग पॅराग्राफचा वापर करावा. ओके, तर तुम्ही उद्दिष्टे लेट्स से 1, 2, 3, 4 है ना, 5, 6, 7. मग उपाययोजना 1, 2, 3, 4, 5, 6 समथिंग लाईक दिस. तर जर जेव्हा जेव्हा प्रश्न 15 मार्काचा असतो तेव्हा इंट्रो आणि कन्क्लुजन सोडून जवळजवळ 15 पॉईंट उत्तरामध्ये यावेत. बॉडी जी पार्ट आहे तर बॉडी पार्ट मध्ये 15 पॉईंट यावेत, असं एक
रूल नाहीये, पण एक कन्व्हेन्शन आहे किंवा शक्यतो तुम्ही एवढं ट्राय करावं की 15 मार्कासाठी 15 पॉईंट दिले त्याला चेक करायला. म्हणजे तुमचा मार्कांची एक लेव्हल डिसेंट आहे, असा आमचा एक्सपिरियन्स सांगतो. तर एक 13, 14, 15 कुठेतरी पॉइंट्स टोटल निघावेत. हे 6-7 इकडे 6-7 उपाययोजना. आणि तुम्ही उपाययोजना लिहिल्यानंतर की ह्या उपाययोजनांमध्ये अजून कुठल्या उपाययोजनांची भर घालण्याची शक्यता आहे का? तुम्हाला काही सुचतंय का? तुम्हाला काही सोल्युशन्स दिसतायत का? की तुम्ही काही उपाययोजना सुचवू शकता का अजून? सरकार तर हे करतच आहे. पण तुम्ही काही करताय का अजून? तुम्हाला काही सुचतंय का? तर तुम्ही तिथे उपाययोजना सुचवू शकता. अजून की सरकार तर ह्या योजना करताच आहे, पण काहीतरी कमतरता आहे. अजूनही लोकांपर्यंत लोकशिक्षण किंवा लोकसंख्या शिक्षणाचं महत्व हे पटलेलं नाहीये, तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये. तर अजून आपल्याला काय करायची गरज आहे? टेक्नॉलॉजी कशी आणण्याची गरज आहे? ई लर्निंगची गरज आहे का? व्हॉट एव्हर दॅट सोल्युशन इज, जे तुम्हाला सुचतंय, तुम्ही तिथे सुचवा. तर पहिला इंट्रोडक्शनचा पार्ट, यू कॅन डिफाईन लोकसंख्या शिक्षण. तुम्ही त्याला समजून सांगा की शिक्षण म्हणजे काय, लोकसंख्या शिक्षण म्हणजे काय, उद्दिष्टे, उपाययोजना, आणि लास्टली आणखी एखादं ऍडिशनल सोल्युशन जे सरकार त्यावर करत नाही. आता आपण एक्झॅक्टली कंटेंटवर जाऊ की आता काय काय हवं होतं. हे डायरेक्ट सोपं इंट्रोडक्शन केलंय की लोकसंख्या शिक्षणाची उद्दिष्ट, ह्यावर कसं इंट्रोडक्शन करता येईल. भारतातील लोकसंख्या शिक्षणाचे उद्दिष्ट विविध लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांना तोंड देणे आणि तेथील नागरिकांचे जीवनमान सुधारणे आहे. आणि लोकसंख्या शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहे. ओके, तर हे एक डिप्लोमॅटिक इंट्रोडक्शन आहे. मे बी जेव्हा तुमचा अभ्यास होईल तेव्हा तुम्हाला लोकसंख्या शिक्षणाची डेफिनेशन कळाली, समजली आणि तुम्ही ते लिहू शकाल तर आणखी उत्तम. ओके, लोकसंख्या शिक्षण म्हणजे सिंपल गोष्ट असते की लोकसंख्या शास्त्रीय ज्या संकल्पना असतात, बर्थ रेट, डेथ रेट, सेक्स रेशो, फॅमिली प्लॅनिंग एटसेट्रा, हे सगळ्या गोष्टींचं नॉलेज किंवा शिक्षण देणं, ह्याला आपण लोकसंख्या शिक्षण असं म्हणतो. बॉडीचे पार्ट मधले जो पहिला पार्ट आहे की उद्दिष्ट काय काय आहे, तर त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे की लोकसंख्या आणि लोकसंख्या संबंधित संकल्पनांची लोकसंख्येमध्ये, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, हे त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे. कुटुंब नियोजनाची गरज काय आहे हे समजून सांगणं. लैंगिक समानता प्रस्थापित करणं, हे देखील एक उद्दिष्ट आहे. कारण जेंडर हा जो टॉपिक आहे किंवा सेक्स रेशो हा लोकसंख्याशास्त्रीय एक इम्पॉर्टंट संकल्पना आहे. आणि लोकसंख्या शिक्षणामध्ये आपण सेक्स रेशो किंवा लिंग गुणोत्तर हे फार महत्वाला त्याला स्थान देतो. जेव्हा आपण सेक्स रेशो हा ऍट पॅरिटी आणून समान करू तेव्हा लैंगिक समानता प्रस्थापित होईल. म्हणून लैंगिक समानता ही प्रस्थापित करणं हे लोकसंख्या शिक्षणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. ह्या पलीकडे कुटुंब नियोजन आणि पुनरुत्पादक आरोग्य, त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं पण म्हणतो. फॅमिली प्लॅनिंग अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे फार इम्पॉर्टंट एक इन्स्ट्रुमेंट असेल, एक उद्दिष्ट असेल की ज्यानं लोकसंख्या शिक्षणातनं भारतासमोरची लोकसंख्या वाढीची समस्या आपण ती नियंत्रित करू शकू, लोकसंख्या कंट्रोल करू शकू. ह्याचं हे सर्वात इम्पॉर्टंट एक उद्दिष्ट आहे. तर जेव्हा लोकसंख्येला किंवा लोकांना लोकसंख्याशास्त्रीय संकल्पनाची जाणीव असेल तेव्हा फॅमिली प्लॅनिंगची आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थची जाणीव असेल आणि त्यानं पॉप्युलेशन कंट्रोल होईल, नियंत्रित राहील. म्हणून हे एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आपल्या समोर आहे, एक उद्दिष्ट आहे. त्याच पलीकडे शैक्षणिक आणि आर्थिक विकास. जसं की तुम्हाला जेव्हा तुम्ही थिअरी अभ्यास कराल किंवा तुम्ही बऱ्याचशा बॅचेसना ऑलरेडी इंडियन सोसायटी आपलं टॉपिक संपलेलं पण आहे, तेव्हा तुम्हाला एक रिलेशनशिप आपण एस्टॅब्लिश करून दाखवली की लोकसंख्या जेव्हा वाढते तेव्हा दारिद्र्य वाढतं आणि सायमल्टेनियसली जेव्हा दारिद्र्य वाढत असतं ती आणखी लोकसंख्या वाढीला भर घालते. म्हणून शिक्षण आणि आर्थिक विकास हा आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपली लोकसंख्या नियंत्रित असेल, कंट्रोल असेल. म्हणून लोकसंख्या शिक्षण हे नेमकं करतं काय, लोकसंख्येला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतं आणि नियंत्रित लोकसंख्येमुळे आर्थिक विकास होतो आणि शैक्षणिक विकास होतो, हे त्याचं उद्दिष्ट आहे. ह्या पलीकडे आरोग्य आणि स्वच्छता हे पण फार इम्पॉर्टंट उद्दिष्ट आहे की लोकसंख्या शिक्षणामधनं आपण लोकांना आरोग्याविषयी आणि स्वच्छतेविषयी त्यांना जागरूक करणार आहोत. वेगवेगळे रोग, डिसीजेस हे आपण कसे कमी करता येतील जेणेकरून लोकसंख्येमधला बर्थ रेट आणि डेथ रेट हा कंट्रोलमध्ये राहील. त्याला एक सोल्युशन आहे आरोग्य आणि स्वच्छता, ज्यानं बर्थ रेट आणि डेथ रेट हे कंट्रोलमध्ये राहतं. म्हणून लोकसंख्या शिक्षणाचं एक इम्पॉर्टंट उद्दिष्ट हे पण आहे की आरोग्य आणि स्वच्छता, आरोग्य सेवांची पुरवठा करणं आणि स्वच्छता मेंटेन करणं हे फार महत्वाचं आहे. भारत सरकार ही जी उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्यासाठी योजना देखील राबवत आहे, वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामधून वेगवेगळ्या आयडियाज मधनं आपण सरकारच्या मार्फत लोकसंख्या शिक्षण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. ते कसं, त्यातलं पहिलं
की शालेय अभ्यासक्रमात लोकसंख्येचे शिक्षण समाविष्ट करणे हे सरकार समोरची एक मोठी उपाययोजना आहे. आणि सरकार ह्यावर ऑलरेडी काम करतंय, आणखी काम करण्याची गरजही आहे, की आपण स्कूल एज्युकेशन मध्येच फॅमिली प्लॅनिंग आहे ना, मे बी येत्या काळामध्ये आपल्याला सेक्स एज्युकेशन ह्याबद्दल पण आपल्याला लवकरच माहिती मिळण्याची, शिक्षण मिळण्याची दाट शक्यता आहे. तर ह्यातनं आपल्याला दिसतंय की भारत सरकार वेगवेगळ्या योजनांमधनं, त्यातला शालेय योजनांमधनं, शालेय अभ्यासक्रमांमधनं येत्या पिढीला आपण शिक्षणाच्या मार्फत लोकसंख्येविषयीचं शिक्षण ऑलरेडी त्यांच्या कमी वयात देऊ, जेणेकरून त्यांचा अवेअरनेस ऑलरेडी जागरूक झालेला असेल आणि भारतासमोरची जी बाकीची आव्हानं आहेत, लोकसंख्या वाढ, त्यामुळे वाढणार दारिद्र्य, बेरोजगारी यांना आपण कंट्रोल करू शकतो. सामुदायिक कार्यक्रम आपण एक जागरूकतेसाठी है ना, एक प्रोग्राम राबवतो, अवेअरनेस कॅम्पेन्स राबवतो, सोशल मुवमेंट चालवतो. सरकार यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करतं. जागरूकता कार्यक्रम, कार्यशाळा, त्याला आपण सेमिनार्स असं म्हणतो, राईट? सेमिनार आयोजित करणं. त्यानंतर कुटुंब नियोजन सेवांमध्ये यांचा प्रवेश, की सरकार कुटुंब नियोजनाच्या ह्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार लावतं, प्रवेश करतं. जसं की तुम्हाला माहिती आहे, अंगणवाड्यां थ्रू आशा वर्कर्स हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जपण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्हचा आपण खूप मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करतो, जेणेकरून लोकसंख्या नियंत्रित राहील. तर कुटुंब नियोजनाची सेवा ही फक्त आशा वर्कर्सच्या माध्यमातूनच नाही, तर इतर प्रकारे हॉस्पिटल्समधनं, आपण त्याला इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज म्हणतो, की हॉस्पिटलमधनं डिलिव्हरी करणं एटसेट्रा. तर आपण एकंदरीत माता मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर हे कंट्रोल करण्यासाठी, कुटुंब नियोजन कंट्रोल करण्यासाठी, एकंदरीत कुटुंबाची संख्या, सदस्य संख्या कंट्रोल करण्यासाठी आणि त्यामुळे देशाची लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकार राबवतं. त्यातल्या त्यात हम दो हमारे दो ह्याबद्दल पण तुम्ही ऐकलं असेल. आणि त्याच की एका पर्टिक्युलर लिमिटच्या मुळे, की एक मुलांची संख्या, पाल्यांची संख्या गेली तर सरकारी नोकरीचा लाभ उठवता येत नाही, असे पण नियम आपल्याकडे आहेत. ओके. गव्हर्नमेंट महिला सक्षमीकरणामध्ये पण मोठा हातभार लावतं. जेंडर बजेटिंग म्हणा, वेगवेगळ्या उपाययोजना, स्कीम्स म्हणा, स्टँडअप इंडिया सारखी स्कीम म्हणा, किंवा कृषी विकासामध्ये महिलांना सहभाग करून घेणं, सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणा, ह्या सगळ्या प्रोग्राम्स मधनं आपण महिलांचं सबलीकरण करतोय. आणि आतापर्यंत एक इस्टॅब्लिश ऑब्झर्वेशन आहे जगभरात, की जेव्हा महिलेचं सबलीकरण होतं, तेव्हा ती आपोआप पॉप्युलेशन कंट्रोलकडे आपण वळतो. महिलेला जेव्हा अधिकार आणि हक्क प्राप्त होतात, एस्पेशली हक्क आणि अधिकार हे आर्थिक आणि रिप्रोडक्टिव्ह क्षेत्रामध्ये, तेव्हा त्या महिलेचं सबलीकरण झालेलं असतं आणि पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये असते. ओके. तर महिला सक्षमीकरण, ज्यामध्ये शिक्षण आलं, महिलांचा रोजगार आला, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये सरकार सध्या काम करतंय. मीडियामधनं आपण वेगवेगळ्या मोहिमा राबवतो. त्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असो, टीव्ही असो, रेडिओ असो, न्यूजपेपर्स असो, की पॉप्युलेशन कंट्रोल आणि पॉप्युलेशन एज्युकेशन ह्यावर मीडियामधनं आपण मोहिमा राबवतो. आरोग्य सेवा आपण खूप व्यवस्थित रिफॉर्म्स करतोय आणि प्रत्येक गावापर्यंत, खेड्यांपर्यंत, तालुक्यापर्यंत एक चांगल्या इक्विप्ड हॉस्पिटलची आपण एक सोय करून देतो, जेणेकरून माता मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर हे कंट्रोलमध्ये राहील. हे आपल्या समोरचं एक खूप मोठं एक उपाययोजना असणार आहे. संशोधन आणि मूल्यमापन, इव्हॅल्युएशन, आपण त्याला रिसर्च म्हणतो. अजूनही सरकार ज्या क्षेत्रांमध्ये किंवा ज्या क्षेत्रांवर फोकस करत आहे, त्या क्षेत्रांमध्ये मोर रिसर्चची गरज आहे. हे आपल्याला अधोरेखित करायला हवं. चांगल्या मेडिकल फॅसिलिटीज, चांगले डायलॉग्स, चांगल्या आयडियाज, चांगले सोल्युशन्स, चांगले कॉन्ट्रासेप्टिव्ह, चीपर अँड मोर अफोर्डेबल अशा आपल्याला सोयी सुविधांची करण्याची गरज आहे, प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. म्हणून लोकसंख्या शिक्षण ह्यामध्ये आणखी देखील संशोधन आणि मूल्यमापन ह्याला स्कोप आहे. म्हणून ह्या उद्दिष्टांची जागरूकता निर्माण करणं, दृष्टिकोन बदलणं, व्यक्ती आणि कुटुंबांना कौटुंबिक आकार, आरोग्य ह्या सर्वांबद्दलची आपल्याला एक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. मी ऑलरेडी बोललो आपल्या स्ट्रक्चरमध्ये, इंट्रोडक्शन मध्ये काय असेल, लोकसंख्या शिक्षण म्हणजे काय ही संकल्पना समजून सांगणे, बॉडीमध्ये 2 पार्ट करणे. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही उद्दिष्ट समजून सांगाल, की लोकसंख्या शिक्षणाचे काय काय गोल्स आहेत, आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही सांगाल की ही उपाययोजना सरकार काय करते. तरी देखील आपल्याला कन्क्लुजन करायचं आधी आपल्या डोक्यात हे क्लिअर हवं, की सरकारच्या उपाययोजना कधीच परफेक्ट नसू शकतात आणि नसायलाही पाहिजे. नेहमी आपण त्यात इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे. जेव्हा आणि परफेक्शन असा कुठला पॉइंट नसतोच ऍक्च्युअली, राईट? तर तुम्हाला हे माहित असायला हवं, की जेव्हा जेव्हा सरकार काही उपाययोजना राबवतं, नक्कीच कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काही ना काही इम्प्रुव्हमेंटचा स्कोप त्यांनी सोडला असावा. तर तुम्हाला तो इम्प्रुव्हमेंटचा स्कोप फाइंड आउट करायचा आहे आणि त्या इम्प्रुव्हमेंटच्या स्कोपवर तुम्हाला एक उपाययोजना सुचवायची. जसं की तुम्हाला अवेअरनेस किंवा सरकार अजून दृष्टिकोन बदलणं ह्यावर विशेष करून काम करत नाहीये, किंवा अजून आपल्याला स्कोप आहे सरकारला काम करायला. तर मे बी यू कॅन से की आपण अवेअरनेस कॅम्पेनचं प्रमाण वाढवू,
स्कूल एज्युकेशनचा करिक्युलम खूप चांगला रिफॉर्म करू की यानं लोकांचा अवेअरनेस किंवा त्याला आपण म्हणू की ऍटिट्यूड चेंज होईल टुवर्ड दिस थिंग्स. ह्यावर तुम्ही सोल्युशन्स प्रोव्हाइड करू शकता. तर आपलं कन्क्लुजन काय असेल की सरकारी उपाययोजनांमध्ये अशी काय कमी आहे जी आपल्याला भरून काढता येईल अजून, तर तुम्ही ते सोल्युशन्स ऍज अ कन्क्लुजन म्हणून प्रोव्हाइड करू शकता. थँक्यू व्हेरी मच. मी ह्या पॉईंटवर तुमची रजा घेतो आणि येत्या काळात तुम्हाला आणखी क्वेश्चन्सची मी सोसायटी मधलं भर घालतो. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. सी यू अगेन.